तर हाय गाईज, आता आपण डाळ खिचडी बनवतोय. तर एका साईडला आपण कुकर गरम करायला ठेवले आहे. त्यातलं सगळं पाणी सुकू द्या. आता आपली कुकर तापलेला, आता आपण त्यामध्ये तूप टाकूया. तुपाला चांगलं गरम होऊ द्या. तुम्ही तूप पण टाकू शकता, तेल पण टाकू शकता, तुमच्यावर आहे. तूपनी टेस्ट इन्हॅन्स होईल तुमचा. मी थोडंसं तेल पण टाकलं. 3 चमचे तूप, 2 चमचे तेल. माझं तूप संपलेलं आहे म्हणून. आता इथं कांदा, कढीपत्ता, अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर, टमाटर घेतलेले आहे. कढीपत्ता, जिरं, हिंग, बेडकी मिरची 2 घेतलेत, मी तोडून टाकलेत त्याला. आता अद्रक, लसूण, मिरची टाकले, त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. कांदा, चांगलं त्याला परतून घ्या. कांद्याला पिंक होईस्तोवर परतून घ्या. कच्चा वास अद्रक लसूणचा जाऊ द्या. आणि तांदूळ, तुरीची डाळ, मुगाची डाळ भिजून घ्या. आता आपण ह्याच्यामध्ये टमाटे टाकणार आहोत. मी एक ग्लास तांदूळ, अर्धा ग्लास तुरीची डाळ आणि अर्धा ग्लास मुगाची डाळ घेतली, भिजवून घेतले. त्याला 3-4 पाण्याने धुवून घ्या. आणि आता मी मीठ टाकलेले. तुमच्या टेस्ट हिशोबाने मीठ टाका. 3-4 पाण्याने धुवून घ्या तांदूळला. हे बघा, असं भिजून घेतले मी. हळद, आता मी याच्यामध्ये तांदूळ टाकले सगळं, आणि त्याला परतून घ्या तांदूळला पण, म्हणजे मसाला त्याच्यामध्ये सगळं मिक्स होईल म्हणून. आणि ऑरेंजवाली डाळ पण टाका. लाल मसूर टाका.
तुरीची डाळ, मुगाची डाळ, लाल मसूर आणि तांदूळ भिजून घ्या 1 चमचा. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता आपण ह्याला शिट्टी लावून ठेवून देऊया. गॅसवर चांगला मिक्स करा त्याला आणि झाकण लावून ठेवून द्या. आणि झाली आपली डाळ खिचडी रेडी. तीन चार शिट्टीत डाळ खिचडी आपली.